Hi students, today we are going to see the moment of inertia of a ring and a disc. In the yesterday's lecture, we have seen that what is meant by moment of inertia. Moment of inertia is a physical quantity which takes the place of mass in the linear motion. पहा लिनियर मोशन मध्ये मास जी जागा व्यापतं किंवा मासला जे ॲडव्हान्टेज आहे किंवा जी मासचं पोझिशन आहे दॅट पोझिशन इज टेकन बाय द काय सांगा मोमेंट ऑफ इनर्शिया. तर मोमेंट ऑफ इनर्शिया त्या मासची जागा या ठिकाणी घेतं लक्षात घ्या. तर रोटेशनल मोशन मध्ये मोमेंट ऑफ इनर्शिया आणि लिनियर मोशन मध्ये मास बोथ आर एनालॉगस नेचर एनालॉगस बिहेवियर हे लक्षात घ्या. मग हाऊ टू फाइंड आउट मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द बॉडी. वी हॅव सीन दॅट मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द बॉडी इज इक्वल टू समेशन ऑफ mr स्क्वेअर. पहा लक्षात घ्या समेशन ऑफ काय सांगा एम आर स्क्वेअर. दिस इज द फॉर्म्युला टू फाइंड आउट द काय आपण असं पण लिहू शकतो एम आय आर आय ब्रॅकेटचा स्क्वेअर आय इक्वल टू काय सांगा 1 टू n. using this formula you can find out the काय सांगा मोमेंट ऑफ इनर्शिया. हे ठीक आहे किंवा we can also use the formula काय सांगा r स्क्वेअर dm. पहा लक्षात if the body is made of discrete particles n particles then we use this formula, and if the body is not made of the discrete particles then we use this formula. तर दिस इज द फॉर्म्युला टू फाइंड आउट द मोमेंट ऑफ इनर्शिया. आता हा झाला मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करण्याचा फॉर्म्युला. आता आपल्याला काय चेक आउट करायचं आहे नेक्स्ट वन. आता आपण पुढचा टॉपिक चेक आउट करायला चाललोय की हाऊ टू फाइंड आउट द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द रिंग अँड हाऊ टू फाइंड आउट द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द काय सांगा डिस्क. तर रिंग आणि डिस्क याचा मोमेंट ऑफ इनर्शिया कसा काढायचा. तर पहिला टॉपिक येतो मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ रिंग. आता व्हॉट इज द रिंग. रिंग इज द काय सांगा सर्क्युलर ऑब्जेक्ट. पहा लक्षात रिंग इज द सर्क्युलर ऑब्जेक्ट. अशा प्रकारचे एक सर्क्युलर ऑब्जेक्ट त्या ठिकाणी रिंगचं असतं की इन विच द मास ऑफ द ऑब्जेक्ट is situated along the circumference of the circle. The entire mass of the object is situated along the circumference of circle. किंवा सर्क्युलर पद्धतीने अशा प्रकारे मास जर सिच्युएट झाला असेल त्याला आपण काय म्हणतो सांगा रिंग. म्हणजे रिंग हे अशा प्रकारचा ऑब्जेक्ट आहे. रिंग इज द काय सांगा ऑब्जेक्ट whose entire mass is practically situated along the काय सांगा सर्कल. लक्षात आलं सर्वांच्या रिंग इज द काय सांगा ऑब्जेक्ट whose entire mass is practically arranged around the काय सांगा circumference of circle किंवा along the circle. अशा प्रकारची रिंग होती हे लक्षात घ्या. हे मास युनिफॉर्मली डिस्ट्रीब्यूट झाले असेल तर हाऊ टू फाइंड आउट द मास ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द रिंग. लेट कन्सिडर दिस इज द काय सांगा r इज द काय सांगा रेडियस. r इज द रेडियस ऑफ द रिंग. या संपूर्ण रिंगचं मास जे आहे पहा लक्षात घ्या m इज इक्वल टू काय सांगा मास ऑफ रिंग. m काय घेतलं त्या रिंगचं मास घेतलं. मास ऑफ काय सांगा रिंग. ठीक आहे m इज द मास ऑफ रिंग. जर r इज इक्वल टू काय सांगा रेडियस ऑफ रिंग. r काय त्या रिंगची रेडियस आहे. एका ठिकाणी मास घेतलं एका ठिकाणी मी रेडियस घेतली. तर त्या सर्वांना आता मला सांगा या ठिकाणचं मास किती अंतरावर आहे. जर मास मी घेतलं तर इट इज ॲट द डिस्टन्स r. या ठिकाणी जर मी मास घेतलं इट इज ॲट डिस्टन्स r. या ठिकाणी जर मी मास घेतलं इट इज ॲट डिस्टन्स r. इच आणि एवढी मास इज ॲट डिस्टन्स r. प्रत्येक मास जे किती अंतरावर आहे सांगा r एवढ्या अंतरावर आहे. मग प्रत्येक मास जर r एवढ्या अंतरावर असेल दिस मास इज आल्सो ॲट डिस्टन्स. एवढी मास एवढी पीस ऑफ मास इज प्रेझेंट ॲट द डिस्टन्स ऑफ काय सांगा r. म्हणून आपण असं म्हणू की एंटायर मास एंटायर सगळंच्या सगळं मास इज सिच्युएटेड ॲट द डिस्टन्स r फ्रॉम द सेंटर ऑफ काय सांगा रिंग. त्या रिंगच्या सेंटर पासून सगळंच्या सगळं मास जे आहे प्रत्येक पीस जो आहे मासचा तो r एवढ्या अंतरावर सिच्युएट झालेला आहे. नाउ कन्सिडर द ॲक्सिस ऑफ रोटेशन पासिंग थ्रू द काय सांगा सेंटर ऑफ मास अँड परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ काय सांगा रिंग. आता मला सांगा ॲक्सिस ऑफ रोटेशन कसं घेतलाय पासिंग थ्रू द सेंटर ऑफ रिंगच्या सेंटर मधून जाणारा आणि काय केलं सांगा परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ रिंग. हीच फिगर मी असे काढतो पहा लक्षात घ्या. दिस इज द रिंग हियर इट इज द रिंग अँड काय सांगा दिस इज द काय सांगा ॲक्सिस ऑफ रोटेशन. हियर इट इज ॲक्सिस ऑफ रोटेशन. लक्षात घ्या याच्या भोवती ती रिंग अशी फिरते. पहा ही रिंग आहे हे लक्षात घ्या रिंग अँड हियर इट इज काय सांगा ॲक्सिस ऑफ रोटेशन. ॲक्सिस ऑफ रोटेशन लक्षात घ्या. इथून ॲक्सिस ऑफ रोटेशन असं चाललंय लक्षात घ्या. ती फिगर मी असे काढली. लक्षात आलं ठीक आहे. मग आता पहा वी आर इंटरेस्टेड टू फाइंड आउट द काय सांगा मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ दिस रिंग. या रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला काढायचा आहे अबाउट दिस पर्टिक्युलर ॲक्सिस. ॲक्सिस होतेच आपल्याला इनर्शिया त्या ठिकाणी काढायचं आहे. तर त्यासाठी मी तुम्हाला एक कन्सेप्ट आता सांगितले की एंटायर मास ऑफ द रिंग इज सिच्युएटेड ॲट द डिस्टन्स काय सांगा r फ्रॉम द काय सांगा सेंटर दॅट इज द ॲक्सिस ऑफ रोटेशन. ॲक्सिस ऑफ रोटेशन पासून संपूर्ण रिंगचं मास किती अंतरावर सिच्युएट झालेलं आहे r एवढ्या अंतरावर सिच्युएट झाले. मग हाऊ टू फाइंड आउट द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग. कसा काढणार तो मोमेंट ऑफ इनर्शिया. तर पहा लक्षात मोमेंट ऑफ इनर्शिया इज इक्वल टू समेशन ऑफ काय सांगा m i r i चा स्क्वेअर. m i r i स्क्वेअर. आता मला सांगा समेशन ऑफ m i r i स्क्वेअर होल मास इज सिच्युएटेड
होल मास इज सिच्युएटेड काय सांगा ॲट द डिस्टन्स r. त्यामुळे सगळीकडे काय सांगा m च्या किमती जे आहे पूर्ण मास समेशन ऑफ मास किती आली m आली आणि सगळ्यांचा अंतर किती आहे सांगा r म्हणून किती आला सांगा m r चा स्क्वेअर. तर मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ रिंग ऑफ काय सांगा रिंग. तर ते सांगा मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ रिंग अबाउट द एक्सिस पासिंग थ्रू इट्स काय सांगा सेंटर अँड परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ रिंग. रिंगच्या प्लेनला परपेंडिक्युलर आणि सेंटर मधून जाणारा जो एक्सिस आहे त्याच्या भोवती मोमेंट ऑफ इनर्शिया असणार m r काय सांगा स्क्वेअर. तर युजिंग दिस फॉर्म्युला यू कॅन फाइंड आउट किंवा आपण हे पण सूत्र वापरू शकतो. पहा लक्ष द्या याच्याऐवजी आपण असं पण म्हणू शकतो मोमेंट ऑफ इनर्शिया इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ काय सांगा r स्क्वेअर dm. इथे लक्षात ठेवा. आता मला सांगा r ह्या इथल्या मासचा पण r कसा आहे कॉन्स्टंट आहे, इथला पण r कॉन्स्टंट आहे, r कॉन्स्टंट आहे, r कॉन्स्टंट आहे. प्रत्येक एंटायर मास सिच्युएटेड ॲट द सेम देयरफॉर r इज टेकन कॉन्स्टंट म्हणून इट इज टेकन r स्क्वेअर इनटू काय सांगा dm. आता r ची व्हॅल्यू आपण किती घेतली आहे सांगा कॅपिटल R घेतलेली आहे. मग आपण काय करूया सांगा r स्क्वेअर इंटिग्रेशन ऑफ काय सांगा dm. हे आपण असं लिहू शकतो r स्क्वेअर. अँड व्हॉट इज द इंटिग्रेशन ऑफ dm? ऑल द मासेस आर इंटिग्रेटेड मीन्स काय सांगा टेकन टुगेदर. हे सगळे इंटिग्रेट केले मासेस तर किती येणार आहे कॅपिटल m. म्हणजे वी गेट द फॉर्म्युला काय सांगा r स्क्वेअर. द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ रिंग ठीक है about this particular axis passing through its center and perpendicular to its plane is given by the formula काय सांगा m r square. तर this is the formula to find out the moment of inertia of the ring. त्या रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढण्याचा फॉर्म्युला होता. व्हॉट इज मीन बाय रिंग कलर सर्वांना ring is the object whose entire mass is practically situated at the circle किंवा at the circumference of काय सांगा circle it's called as काय सांगा ring. त्याला आपण रिंग शब्द वापरला. रिंगचं संपूर्ण मास जे आहे ते किती अंतरावर सिच्युएट झालेलं आहे r एवढ्या अंतरावर. जर आपला एक्सिस ऑफ रोटेशन इथून जात असेल कुठून थ्रू द सेंटर ऑफ काय सांगा रिंग परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ रिंग. रिंगच्या प्लेनला परपेंडिक्युलर आणि सेंटर मधून जर आपला काय असेल एक्सिस ऑफ रोटेशन जात असेल तर आपण त्याचा इनर्शिया काढू शकतो. पहा या ठिकाणी लक्ष बेटर आपण या ठिकाणी डायरेक्शन दिले. मोमेंट ऑफ इनर्शिया कसा काढायचा असतो r स्क्वेअर इनटू dm. काय इंटिग्रेशन ऑफ r स्क्वेअर dm. मला सांगा की प्रत्येक मास जे आहे संपूर्ण एंटायर मास इज सिच्युएटेड ॲट डिस्टन्स काय सांगा r. आणि म्हणून काय केलं मी r इज टेकन काय सांगा कॉमन r स्क्वेअर इनटू इंटिग्रेशन ऑफ काय सांगा dm. r इज टेकन एज कॅपिटल R dm आणि इंटिग्रेशन ऑफ dm इज कॅपिटल M. m r स्क्वेअर इज मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द रिंग. ठीक आहे. अशा पद्धतीने मोमेंट ऑफ इनर्शिया तुम्हाला रिंगचा काढता येईल. ठीक आहे. दिस ऑल आर द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द रिंग. आता आफ्टर दॅट वी आर टू सी द नेक्स्ट टॉपिक मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द काय सांगा डिस्क. नीट लक्षात घ्या मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द रिंग आपला टॉपिक आला होता आपला m r स्क्वेअर. पहा काय आले आपलं आन्सर m r स्क्वेअर. about an axis through its center काय सांगा center and perpendicular to its plane. ऍक्सिस चेंज झाला की मोमेंट ऑफ इनर्शिया चेंज होतो. म्हणजे सुद्धा लिहिणं गरजेचं आहे. बरोबर ठीक आहे. आपण विच ऍक्सिस कुठल्या ऍक्सिसच्या भोवतीचं इनर्शिया आहे ते आपण त्या ठिकाणी काढलं. तर चला मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ रिंग तुम्हाला सांगितलं. आता आपला टॉपिक जो आहे पहा नेक्स्ट वन इट इज नथिंग बट द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ डिस्क. पहा टॉपिकचं नाव आहे आपल्या मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ डिस्क. पहा मी या ठिकाणी नेक्स्ट टॉपिक लिहितो. पहा लक्षात घ्या मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ डिस्क. आता डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला चेक आउट करायचा आहे. हाऊ टू फाइंड आउट द काय मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ डिस्क. आता मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क कसं काढणार आपण लक्षात घ्या. कन्सिडर द डिस्क मीन्स व्हॉट इज डिस्क राईट ना. डिस्क म्हणजे काय तर डिस्क इज काय सांगा टू डायमेन्शनल काय सांगा बॉडीज हॅविंग द युनिफॉर्म थिकनेस. पहा लक्षात टू डायमेन्शनल सर्क्युलर बॉडी हॅविंग द युनिफॉर्म थिकनेस. तर अशा प्रकारचे डिस्क असते. डिस्क सगळ्यांना माहिती आहे. आपण सर्वांनी कॉम्प्युटरमध्ये डिस्क वगैरे पाहिले असेल सर्वांनी राईट. ठीक आहे. तर डिस्क म्हणजे काय आपल्या सर्वांना आयडिया आहे. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द डिस्क. आता ही डिस्क आहे पहा लक्षात घ्या हे तिचं काय सांगा डिस्क राईट. ठीक आहे. आता ही जी काय होल एंटायर डिस्क आहे इथं सगळीकडे काय असणार सांगा मास इज सिच्युएटेड. सगळीकडे मास डिस्ट्रीब्यूट झालेला आहे त्या डिस्कचं. आणि या डिस्कच्या या ठिकाणी सेंटर आहे. त्या सेंटर मधून एक ऍक्सिस चाललाय पहा लक्षात अशा पद्धतीने. दिस इज द ऍक्सिस ऑफ काय सांगा रोटेशन अबाउट व्हिच द डिस्क इज रोटेटिंग. त्याच्या भोवती डिस्क काय होते सांगा रोटेट होते. लक्षात घ्या हिअर इट इज अ डिस्क. हा ठीक आहे. आता मला सांगा कॅपिटल M इज इक्वल टू काय सांगा टोटल मास. कॅपिटल M इज काय सांगा टोटल मास ऑफ काय सांगा डिस्क. हे काय आहे डिस्कचं टोटल मास आहे. नंतर कॅपिटल R इज इक्वल टू काय सांगा रेडियस ऑफ काय सांगा डिस्क राईट. डिस्क म्हणजे कळालं सर्वांना डिस्क इज द काय सांगा टू डायमेन्शनल ऑब्जेक्ट
having the very काय सांगा small thickness, having the very small किंवा negligible thickness and circular shape. अशा प्रकारची डिस्क आपण या ठिकाणी घेतली. आता आरचे काय सांगा रेडियस ऑफ डिस्क मी त्या ठिकाणी घेतली. आता सिग्मा मी या ठिकाणी घेतो. सिग्मा इज इक्वल टू काय सांगा मास पर युनिट एरिया ऑफ अ डिस्क. पहा लक्षात डिस्कच्या एका युनिट एरियाचा मास किती आहे सांगा. ठीक आहे. आता मला सांगा कॅपिटल एम नाव लक्षात. ठीक आहे. आता सर्वांनी मला सांगा बरं लक्ष द्या. आता मला काय करायचे एका युनिट एरियाचा मास किती आहे सांगा सिग्मा. आता मला काय करायचे पहा लक्षात घ्या नाव टोटल मास इज इक्वल टू टोटल मास इज इक्वल टू किती असणार आहे सांगा पाय आर स्क्वेअर. आता मला सांगा रेडियस मी टोटल एरिया घेतो. टोटल एरिया इनटू काय सांगा सिग्मा. कारण का एका युनिट एरियाचा मास किती आहे सिग्मा. तर टोटल एरियाला सिग्माने मल्टिप्लाय केले टोटल मास निघणार आहे. मग आपल्याला असं लिहिता येईल पाय आर स्क्वेअर इनटू काय सांगा सिग्मा. नीट लक्षात ठेवा मी आर स्क्वेअर सॉरी आता टोटल एरिया याच्यामध्ये रेडियस तुम्हाला काय घ्यावं लागेल कॅपिटल आर पाय आर स्क्वेअर इनटू काय सांगा सिग्मा. तर दिस इज द टोटल मास. लक्षात घ्यावा. लक्षात आलं सर्वांच्या नीट लक्षात आलंय. ठीक आहे. तर अशा पद्धतीने टोटल एरिया इनटू काय सांगा सिग्मा. सिग्मा मीन्स व्हॉट मास पर युनिट एरिया. एका युनिट एरियाचा मास जर सिग्मा असेल तर टोटल एरिया आणि सिग्माला म्हटले की टोटल मास निघणार आहे. हे लक्षात राहू द्या तुमच्या राईट. ठीक आहे. आता मला काय करायचं नीट लक्षात घ्या मी कसा लिंक डिस्कचा इनर्शिया काढतो लक्षात घ्या. आता फॉर द काय सांगा फाइंडिंग आउट द इनर्शिया मी इनर्शिया काढण्यासाठी या रिंगची जी काही रेडियस आहे या रिंगची जी रेडियस आहे इथे इकडे येतो पहा ही पूर्ण रेडियस किती होती सांगा आर. तर आय एम गोइंग टू टेक द काय सांगा स्मॉल एलिमेंटरी रिंग. एक छोटीशी एलिमेंटरी रिंग घेतो या ठिकाणी पास बरोबर. ठीक आहे. हुज रेडियस इज स्मॉलर दॅन कॅपिटल आर ग्रेटर दॅन 0 आणि स्मॉलर दॅन कॅपिटल आर. इथे एक मी छोटीशी काय केली असे रिंग घेतली लक्षात घ्यायचा. छोटासा पार्ट मी कन्सिडर करतोय त्याला आपण एलिमेंटरी रिंग म्हणूयात. काय म्हणजे सांगा एलिमेंटरी रिंग. ठीक आहे. लक्षात घ्या. आय हॅव कन्सिडर द काय सांगा स्मॉल पार्ट दॅट इज अ स्मॉल एलिमेंटरी रिंग हुज रेडियस इज इन बिटवीन 0 टू कॅपिटल आर. आता किती रेडियस आहे त्याची असं कोणी जर की ह्याची जी रेडियस आहे त्या रेडियसला आपण स्मॉल आर म्हणूया. काय म्हणूया सांगा स्मॉल आर. आणि थिकनेस जी आहे थिकनेस जी आहे याची त्याला आपण डी आर म्हणूया. पहा लक्षात घ्या. मग स्मॉल आर इज इक्वल टू पहा लक्षात रेडियस ऑफ एलिमेंटरी इमेजनरी केली एलिमेंटरी रिंग इमॅजिन केली आहे. मी छोटीशी रिंग इमॅजिन केली आतल्या बरं का लक्षात घ्या. मी छोटीशी काय केली इमॅजिन केली तर तिचं जे काही रेडियस आहे ते आर आणि डी आर इज इक्वल टू काय सांगा डी आर इज इक्वल टू काय त्या रिंगची काय केली मी थिकनेस किंवा विड्थ म्हणूयात. पहा लक्षात विड्थ ऑफ एलिमेंटरी रिंग. पहा लक्षात विड्थ एलिमेंटरी रिंगची विड्थ किती घेतली मी डी आर घेतली आणि रेडियस किती आहे सांगा स्मॉल आर. तर अशा प्रकारे मी काय केलं स्मॉल आर आणि डी आर एवढं त्या ठिकाणी घेतलं. आता मला सांगा व्हॉट विल बी द एरिया ऑफ दिस एलिमेंटरी रिंग. पहा आता पहा हे जे काय अंतर आहे हे किती येणार आहे 2 पाय आर. पहा लक्षात घ्या ही जी काय लेंथ आहे हे किती आहे 2 पाय आर आणि ही 2 डायमेन्शनल बॉडी आहे. 2 डायमेन्शनल बॉडी असल्यामुळे लांबी गुणिले रुंदी. मी तुम्हाला काय सांगितलं व्हॉट इज मीन बाय डिस्क. डिस्क इज काय सांगा 2 डायमेन्शनल ऑब्जेक्ट हॅविंग निग्लिजिबल थिकनेस त्याची आपण निग्लिजिबल करतो त्यामुळे काय राहील त्याला लेंथ आणि ब्रेथ राहील थिकनेस त्याला येत नाहीये लक्षात ठेवा. आणि म्हणून आपण काय केली 2 डायमेन्शनल बॉडी असल्यामुळे लेंथ इनटू ब्रेथ इज एरिया. मग मला सांगा इथून एवढा जो पार्ट आहे त्याची लेंथ किती आली सांगा 2 पाय आर आणि ब्रेथ किती आहे सांगा डी आर. म्हणून काय असा ब्रेथ आलं लक्षात. ठीक आहे. म्हणून एरिया राईट. ठीक आहे. त्याला ए म्हणतो बरोबर का लक्षात. ए इज इक्वल टू एरिया ऑफ काय सांगा एलिमेंटरी डिस्क पहा एलिमेंटरी रिंग. मग आता इज इक्वल टू काय सांगा लेंथ किती आहे 2 पाय आर आणि गुणले ब्रेथ किती आहे त्याचे डी आर. नीट लक्षात घ्या कसं केलं मी तिची एलिमेंटरी रिंग मी कन्सिडर केली तिची रेडियस घेतली तुम्ही आर त्याची विड्थ किती घेतली सांगा डी आर. मग इथून एवढी लांबी ही जी लेंथ आहे ती किती आली 2 पाय आर आणि गुणले विड्थ किती आली डी आर. 2 डायमेन्शनल बॉडीची लेंथ इनटू ब्रेथ इक्वल टू एरिया. म्हणजे सर्वांनी लेंथ घ्यायचा 2 पाय आर आणि विड्थ घ्यायची त्याची डी आर. तर एरिया आला त्याचा तेवढा समजलं सर्वांना. मग आता पहा लक्षात देअरफॉर m dash इक्वल टू मास ऑफ राईट. ठीक आहे. एलिमेंटरी काय सांगा रिंग. तर कसं काढणार तुम्ही एरिया म्हणजे काय सांगा सिग्मा राईट ना. एरिया म्हणजे काय सांगा सिग्मा. तर सांगा एरिया किती आहे त्याचा 2 पाय आर डी आर इनटू काय सांगा सिग्मा. 2 पाय आर डी आर इनटू काय सांगा सिग्मा. सिग्मा काय मास पर युनिट एरिया आहे. एका युनिट एरियाचा मास जर सिग्मा असेल तर या एरिया रिंगचा एरिया एवढा होता
लक्षात आलं सर्वांच्या. रिंगच्या एरियाला काय केलं मी सांगा, सिग्माने मल्टिप्लाय केलं. सिग्माने मल्टिप्लाय केल्यानंतर 2πr dr into सिग्मा. लक्षात आलं सर्वांच्या. तर अशा प्रकारे आपल्याला ते रिलेशन मिळालं. नीट लक्षात राहू द्या. हे सगळं नोटिफिकेशन आपण काढून घेतलं. आफ्टर दॅट वर द नेक्स्ट टॉपिक नाव. आता आपल्या टॉपिककडे जाऊ. हां ठीक आहे, लक्ष द्या. काय काय घेतलं मी सर्वांनी लक्षात घ्या. कॅपिटल एरिया इक्वल काय सांगा, टोटल मास ऑफ द डिस्क. पूर्ण डिस्कचा मास किती आहे, कॅपिटल एम. आर इज द काय सांगा, रेडियस ऑफ डिस्क. सिग्मा इज द मास पर एरिया ऑफ द डिस्क. नाउ एम इज द टोटल एरिया. पहा टोटल मास आहे त्याला आपण कॅपिटल एम मानलंय. कॅपिटल एम कसं काढलं, टोटल एरिया इनटू सिग्मा. ठीक आहे, सिग्मा कोण आहे, मास डेन्सिटी आहे म्हणून त्याने गुणलं. नंतर आर, मी एक छोटीशी एलिमेंटरी रिंग घेतली आपल्याला. आर इज द रेडियस ऑफ एलिमेंटरी रिंगची छोटीशी रिंग घेतली ना, तिचे रेडियस किती घेतली मी सांगा, स्मॉल आर घेतली. डी आर इज द विड्थ ऑफ काय एलिमेंटरी रिंग, तिचे विड्थ घेतली डी आर. त्याचा एरिया किती आला, लेंथ आली 2πr आणि डी आर. आलं लक्षात, 2πr इनटू काय सांगा, डी आर. नीट लक्षात आलं सर्वांच्या. एरिया कसा काढला रिंगचा, ही जी काय आहे लेंथ त्याचे 2πr आणि विड्थ त्याचे डी आर होती. आणि मग मास आलं त्या संपूर्णातली जी रिंग आहे त्याचा मास आला काय सांगा, 2πr dr इनटू सिग्मा. नीट लक्षात राहू द्या. ठीक आहे, आता आपण जाऊया पुढं. आता मला सांगा नाव मोमेंट ऑफ इनर्शिया. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ काय सांगा, रिंग. पाहता लक्षात, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ काय सांगा, रिंग. रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया किती बरं आहे, रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया. पाहता लक्षात, रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया आपला येणार आहे mr². काय येणार सांगा, mr². आता m किती आहे, रिंगचं मास किती आहे, m डॅश आहे म्हणून आपण काय म्हणणार आहे, m डॅश इनटू काय सांगा, r². पाहता तर m डॅश r². बरोबर, ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं नीट लक्षात घ्या. मी काय करतो, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग आला m डॅश r². आता तात्पुरतं एक काम करतो मी त्याला, r² इनटू dm असं म्हणतो. m डॅश वर m डॅश, त्याला मी काय म्हणलं तात्पुरतं dm, म्हणजे छोटंसं मास आपण कन्सिडर केलं. मी तर सुद्धा नोटिफिकेशन चेंज करतो. मला लक्षात घ्या, m डॅशला आपण काय म्हणायचं सांगा, dm. ठीक आहे, dm म्हणून लक्षात घ्या. r² dm आपलं नोटिफिकेशन या सूत्रामध्ये आणायचं आहे तुम्हाला, म्हणून मी नोटिफिकेशन मध्ये फॉल्ट नको व्हायला म्हणून तुम्हाला समजण्यासाठी r² dm घेतलं. लक्षात घ्या. मग आता पहा लक्षात घ्या. मग आता मला सांगा मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ काय सांगा, काय काढायचं तुम्हाला, डिस्कचा काढायचा. कोणाचा काढायचा आहे, डिस्कचा. आता हा जो वरती आलेला आहे हा इनर्शिया कोणाचा आलाय, फक्त रिंगचा. कोणाचा, एवढाच रिंगचा. राईट, ठीक आहे. तर मग आपण फॉर्म्युला पाहिला होता, mr² इज द फॉर्म्युला फॉर काय मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ काय रिंग. मग आता या आर किती आहे, ते पहा रेडियस किती आहे रिंगची, आर होती आणि मास किती घेतले मी, dm घेतलं छोटंसं, r² dm. आता मला डिस्कचा काढायचा आहे. मग डिस्कचा काढताना मला काय करावं लागेल, असा ही जी काही डिस्क आहे याच्यामध्ये किती रिंग आहेत, ही पहिली, दुसरी, तिसरी, चौथी, आतमध्ये 1 2 3 अशा अनेक रिंग तयार होतील इथपासून ते इथपर्यंत. लक्षात, ठीक आहे. मग या ठिकाणी एक छोटी रिंग घेता येईल, त्याच्यापेक्षा मोठी घेता येईल, त्याच्यापेक्षा मोठी घेता येईल, ही आहे याच्यावरची, याच्यावरची, असं करत करत अनेक रिंग एकत्र केले की काय तयार होईल सांगा, सक्सेसिव्हली डिस्क तयार होते. मग डिस्कचा इनर्शिया कसा काढणार, तर हे जे काही मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग आहे, आलं लक्षात, ठीक आहे. म्हणजे हा जो काय मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ काय सांगा, रिंग. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ रिंग. अशा सगळ्या रिंग आपल्याला इंटिग्रेट करायच्या. काय करायच्या, इंटिग्रेट करायच्या. मग ह्याच्या इथून जर आपण रिंगा सुरू केल्या, अशा सगळ्या छोट्या 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 रिंगा जर इंटिग्रेट केल्या तर काय होईल सांगा, आपल्याला डिस्क मिळणार आहे. आले की नाही. मग छोटी रिंगची आहे तिचे रेडियस किती असणार आहे, 0. आणि सगळ्यात मोठी असणार तिचे किती असणार आहे, कॅपिटल आर. मग 0 रेडियस पासून तर कॅपिटल आर नावाच्या रेडियस पर्यंत जेवढ्या किती रिंगा तयार होतील त्या सगळ्या रिंगा जर आपण इंटिग्रेट केल्या, त्या सगळ्या रिंगांचा मोमेंट ऑफ इनर्शिया जर इंटिग्रेट केला म्हणजे एकत्र केला तर आपल्याला कोणाचा मोमेंट ऑफ इनर्शिया मिळणार आहे, डिस्कचा मिळणार आहे. नीट लक्षात ठेवा. डिस्कचा इनर्शिया कसा काढला, 0 टू आर, इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू आर. इंटिग्रेट करणे म्हणजे एकत्र करणे, एकवटणे. काय एकत्र करायचे, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ऑल दोज रिंग्स whose radius changes from 0 to r. सगळ्या अशा रिंगा की ज्यांचे रेडियस 0 पासून तर r पर्यंत काय होईल सांगा, चेंज होईल. अशा सगळ्या रिंगाचा मोमेंट ऑफ इनर्शिया एकत्र करायचा. चला पुढे जाऊया. पहा 0 टू r किती मोमेंट ऑफ इनर्शिया रिंगचा, किती आहे, r² इनटू dm. आता पहा लक्षात, 0 टू r r² गुणिले व्हॉट इज dm. हे पहा dm इज द मास ऑफ एलिमेंटरी रिंग. या रिंगचा मास. आणि अशा सगळ्या रिंगा एकत्र करायच्या आहेत. मला सांगा 2πr dr इनटू सिग्मा. 2πr dr इनटू काय सांगा, सिग्मा. 2πr dr इनटू काय सांगा, सिग्मा. सिग्मा नोटेशन अशा प्रकारे. ठीक आहे, आलो इथपर्यंत सगळे नीट लक्षात घ्या. मी काय केलंय, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क कसा काढायचा,
तर अशा सगळ्या छोट्या रिंगा रेडियस 0 टू कॅपिटल आर म्हणजे इथपासून तर इथपर्यंत अशा ज्या छोट्या रिंगा तयार होतील त्या सगळ्या रिंगाचा मोमेंट ऑफ इनर्शिया एकत्र केला की पूर्ण डिस्क इनर्शिया मिळणार आहे आपल्याला. मग डिस्कचं आपण काय केलं, छोट्या रिंगांमध्ये काय केलं, स्प्लिटिंग केले थोडक्यात. आलं लक्षात. मग कुठपासून तर रेडियस 0 टू कॅपिटल आर, आलं लक्षात. 0 पासून तर रेडियस कॅपिटल आर होईपर्यंत जेवढ्या छोट्या रिंगा होतील त्या सगळ्या रिंगाचा मोमेंट ऑफ इनर्शिया इंटिग्रेट केला की काय होईल, सगळा मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क मिळणार आहे. डिस्क लक्षात घ्या. आणि काय रिंग, सगळ्या रिंगा एकत्र करायच्या, इंटिग्रेट करायच्या. मग आता इकडे लक्ष द्या. 2 पाय कॉन्स्टंट, सिग्मा इज कॉन्स्टंट, 2 पाय सिग्मा, 2 पाय काय सांगा, सिग्मा इज टेकन काय सांगा, कॉन्स्टंट 0 टू कॅपिटल आर, राईट. ठीक आहे. आर स्क्वेअर इंटू आर म्हणजे किती आले सांगा, आर क्यूब इंटू डी आर. आता आर काय कॉन्स्टंट नाहीये कारण का रेडियस 0 टू कॅपिटल आर चेंज होते, त्यामुळे त्याला आपल्याला इंटिग्रेट साइनच्या बाहेर काढता येणार नाही. लक्षात ठेवा. 2 पाय सिग्मा येईल काढता, परंतु आर बदलत असल्यामुळे आर इज व्हेरिएबल. लक्षात आलं सर्वांच्या. मग आता पहा लक्षात, 2 पाय सिग्मा. आता व्हॉट इज द इंटिग्रेशन ऑफ आर क्यूब, इंटिग्रेशन ऑफ आर क्यूब इज काय सांगा, आर रेज टू 4 अपॉन 4. नीट लक्षात ठेवा. फ्रॉम 0 टू आर हा फॉर्म्युला वापरलाय मी. कुठला फॉर्म्युला वापरला सांगा मला, इंटिग्रेशन ऑफ x रेज टू n dx, राइट. इंटिग्रेशन x रेज टू n dx काय असतं, इंटिग्रेशन x रेज टू n प्लस 1 अपॉन काय सांगा, n प्लस 1. दिस इज द फॉर्म्युला. लक्षात ठेवा. ठीक आहे. मग r रेज टू इथे n ची किंमत 3 होती, मग 3 प्लस 1 4 अपॉन 4. त्या फॉर्म्युलानुसार x रेज टू n प्लस 1 अपॉन n प्लस 1. n किती आहे, 3 आहे, म्हणून 3 प्लस 1 4 आणि आपण 4. लक्षात आलं. ठीक आहे. आता पहा लक्षात, 2 पाय सिग्मा, सॉरी हा, हे माझ्याकडून नोटेशन थोडं चेंज होतंय, सिग्मा. हा ठीक आहे, लक्षात घ्या. आता पहिल्यांदा वरची किंमत टाकायची. काय टाकायचं सांगा, r रेज टू 4 अपॉन 4 आणि नंतर खाली किंमत टाकायची, हे व्हेरिएबल टाकायचे. 0 रेज टू काय सांगा, 4 अपॉन 4. हे सगळ्यांना माहिती आहे ना माहिती. लिमिटिंग व्हॅल्यू पहिल्यांदा वरची टाकायची व्हेरिएबलच्या ऐवजी, नंतर खालची टाकायची. मग पहिल्यांदा ही किंमत टाकली r रेज टू 4 अपॉन 4, नंतर ही टाकली, नंतर लक्षात घ्या. बरोबर. ठीक आहे. पहा 2 पाय सिग्मा अपॉन 4 इज टेकन कॉमन. 2 पाय सिग्मा अपॉन 4 इज टेकन कॉमन. r रेज टू 4 मायनस काय सांगा, 0. यू कॅन सी दॅट. ठीक आहे. पाय इंटू सिग्मा आपण काय सांगा, 2 इंटू काय सांगा, r रेज टू 4. लक्षात सर्वांच्या. आता पुढे जावा. लक्ष द्या, नीट लक्ष द्या माझ्याकडे. मी काय केलंय, पाय इंटू आर स्क्वेअर इंटू सिग्मा म्हणजे कोण आहे, टोटल एरिया, टोटल मास आहे कोणाचं, डिस्कचं. हे पहा कॅपिटल एम. हे लक्षात. मग मी काय करतोय, थोडंसं वेगळं लिहितो. पहा सिग्मा, लक्षात घ्या. नंतर काय सांगा, पाय आर स्क्वेअर आणि इंटू काय सांगा, आर स्क्वेअर. नीट लक्षात घ्या. लक्षात आलं सर्वांच्या. पाय आर स्क्वेअर इंटू सिग्मा. लक्षात हे कसं केलं, पाय इंटू सिग्मा इंटू आर रेज टू स्क्वेअर इंटू आर स्क्वेअर डिवाइडेड बाय काय सांगा, 2 असं आलं. आणि मग तुमच्या लक्षात आलं की पाय इंटू आर स्क्वेअर इंटू सिग्मा. लक्षात घ्या. पाय इंटू काय सांगा, आर स्क्वेअर इंटू सिग्मा. पहा लक्षात, पाय आर स्क्वेअर आणि सिग्मा. लक्षात आलं सर्वांच्या. ही कोणाची किंमत आहे, कॅपिटल एम. म्हणून याच्या ऐवजी आपण कॅपिटल एम लिहिणार आहे तिघांच्या. पाय आर स्क्वेअर आणि सिग्मा, पाय आर स्क्वेअर सिग्मा आणि हा आर स्क्वेअर तसाच divided by काय सांगा, 2. So this is the moment of inertia of a disk. This is the moment of inertia of काय सांगा, disk. लक्षात घ्या. त्या डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया असतो mr²/2. लक्षात आले सगळ्याच्या. कसा काढलाय नीट लक्षात घ्या. काय काय केले ते पण समजून घ्या. काय केलं आपण पहा. लक्षात घ्या. मोमेंट ऑफ इनर्शिया, टोटल मास ऑफ डिस्क किती मानले, कॅपिटल एम. रेडियस किती मानली, कॅपिटल आर. सिग्मा काय म्हणलंय, मास पर एरिया. ठीक आहे. नंतर काय केलं, इलेमेंटरी रिंग घेतली आतमध्ये, तिची रेडियस किती घेतली, स्मॉल आर. विड्थ किती घेतली, डी आर. इलेमेंटरी रिंगचा एरिया किती आला, 2 पाय आर इनटू डी आर. इलेमेंटरी रिंगचा मास किती आला, डीएम इक्वल टू 2 पाय आर डी आर इनटू सिग्मा. आणि टोटल रिंगचा, टोटल डिस्कचा मास आहे पाय आर स्क्वेअर सिग्मा. हे सर्व नोटिफिकेशन पहिलं समजून घ्या. समजल्यानंतर मग काय करायचं, तर मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग आपण मागाशी शिकलोय, मागाशी डेरिव्हेशन आपण घेतले. किती असतो, एम आर स्क्वेअर. मग आता मला सांगा, रिंगचे मास किती घेतले आपण, डीएम. एम डॅश मानलं होतं पण नंतर नोटिफिकेशन मी एम डॅश घेतलं, डीएम घेतलं. मग डीएम इनटू काय सांगा, आर स्क्वेअर. लक्षात आलं. रिंगचा रेडियस किती आहे, आर, स्मॉल आर, आणि त्याचा मास घेतलाय डीएम. मग आता हे झालं आर स्क्वेअर डीएम. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क कसं काढायचा, अशा सगळ्या छोट्या छोट्या रिंगा काय करायच्या तुम्हाला, एकत्र करायच्या, इंटिग्रेट करायच्या. मग सगळ्या छोट्या छोट्या रिंगा इंटिग्रेट करायच्या आपल्याला, कळलं सर्वांना. आणि त्या रिंगा ज्या आहेत त्यांचं रेडियस 0 टू कॅपिटल आर पर्यंत सगळ्या रिंगा जर एकत्र केल्या तर डिस्क तयार होणार आहे. म्हणून डिस्कचा इनर्शिया या सूत्राने काढता येईल. लक्षात घ्या. मग 0 टू काय सांगा, आर, आर स्क्वेअर डीएम. रिंगचा इनर्शिया आपला आर स्क्वेअर डीएम आला. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग किती, आर स्क्वेअर डीएम. नंतर पहा लक्षात, आर स्क्वेअर डीएम ची व्हॅल्यू टाकली. किती आहे डीएम ची व्हॅल्यू पाहिजे, डीएम ची व्हॅल्यू आहे तुमची 2 पाय आर डी आर इनटू सिग्मा.
2 पाय dr into काय सांगा सिग्मा. मग 2 पाय सिग्मा, 2 पाय काय सांगा सिग्मा r स्क्वेअर into r किती आले r क्यूब dr आले. लक्षात सर्वांच्या. हां मग आता पहा 2 पाय into सिग्मा r क्यूब चं इंटिग्रेशन किती असं r raised to 4 आपण काय 4. लक्षात घ्या. नंतर वरचं लिमिटची व्हॅल्यू टाकायची, नंतर खाली टाकायची. पहिला r च्या ऐवजी कॅपिटल R टाकला, r स्क्वेअर आपण 4 झाले. नंतर 0 टाकला, 0 स्क्वेअर 0 raised to 4 आपण 4 झाले. नंतर व्हॉट यू कॅन सी 4 इज टेकन कॉमन, 4 बाहेर घेतला मी. लक्षात आलं. ब्रॅकेट मध्ये राहिले r raised to 4 minus 0. मग बेदुने 4 म्हणजे पाय into सिग्मा आपण 2 राहिले into r raised to 4. परंतु तुम्हाला सगळ्यांना काय माहिती होतं की पाय r स्क्वेअर into सिग्मा ही व्हॅल्यू कोणाची कॅपिटल M ची, म्हणून पाय r स्क्वेअर सिग्मा बाजूला काढले, r स्क्वेअर आपण 2 जवळ साइडला लिहिले, याच्या ऐवजी लिहिले कॅपिटल M. म्हणजे आता तिथे लिहितो बट पाय r स्क्वेअर सिग्मा इक्वल टू कॅपिटल M. बरोबर ठीक आहे. मास ऑफ डिस्क आणि म्हणून त्याच्या ऐवजी लिहिलं कॅपिटल M r स्क्वेअर आपण 2. दिस इज द फॉर्म्युला टू फाइंड आउट द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द काय सांगा डिस्क. ठीक आहे. तर आज आपण दोन टॉपिक पाहिले, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क आणि मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग. तर डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया आला तुमचा m r स्क्वेअर आपण काय सांगा 2 आणि मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग आला तुमचा काय सांगा m r स्क्वेअर. लक्षात आलं. हे दोन टॉपिक आपण शिकले. उद्या आपल्याला पाहिजे रेडियस ऑफ गायरेशन. ठीक आहे. थँक्यू.